सर्वप्रथम आपण महिला दिनाच्या पूर्वसंध्येला नाही म्हणत, पण काही 2 दिवस अगोदर आपण हा कार्यक्रम एन्जॉय करत आहोत. त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा देते. आणि स्वयंसिद्ध आम्ही एकाच परिवारात असून सुद्धा कधी ना भेट झाली होती, पण काहीच 2-3 महिन्यापूर्वी माझी आणि पैठणकरांची भेट झाली आणि त्या माध्यमातून त्यांनी मला जसं फोन केला की तुम्ही या. माझा स्वतःचा सर असा एक स्वभाव आहे, कोणाला सहसा नाही म्हणायचं. म्हणजे कुठलंही काम असो, कुठल्याही क्षेत्राचं काम असो, मी नाही म्हणत नाही. माझ्याकडनं जर होणार नसेल तर मी सांगेन नाही तुला ते मॅडमकडनं ते होण्यासारखं, तर मी त्यांचा परिचय करून घेईन आणि त्यांना सांगेन की ते काम करा म्हणून. पण सहसा नाही. तर मी पैठणकरांनी मला निमंत्रण दिलं, मी ते स्वीकारलं आणि मला आज खूप इथं आल्यानंतर मी जोशी सर तुम्हालाही सांगते की धन्यता वाटली. मग अशी ताई तुम्ही म्हणाले की टाळ्यांचा आवाज कमी होतो. टाळ्यांचा आवाज कमी होण्यासाठी काय करतो तुम्ही? इतके सगळेजण सगळ्या माझ्या या आंतरप्रिनर्सच्या गोष्टी ऐकून आणि त्यांचा प्रवास ऐकून इतक्या मंत्रमुग्ध झाले होते की त्यांच्या टाळ्यांना हात वाजत नव्हते. आणि एकदा आपण धरून आपण सगळ्यांसाठी टाळ्या वाजवणार. आज मी पहिले सर्व महिलांना आज सगळ्यांना ज्यांना पुरस्कार मिळाला त्यांना खूप आता त्यांचं अभिनंदन करते आणि त्यांच्या येणाऱ्या पुढच्या वाटचालीस त्यांना मी शुभेच्छा देते. त्यातून तुम्हाला कधीही वाटलं की बाबा आपण हा मॅडमला फोन करावा, जरूर पैठणकरांकडनं नंबर घ्या आणि फोन करा, माझ्याकडनं काही होण्यासारखं असेल तर मी जरूर तुमच्यासोबत राहीन. आज एक गोष्ट सांगून मी कार्यक्रमाला सुरुवात करते. म्हणजे मला जे काही बोलायला संधी दिली आहे त्याच्यासाठी मी एक गोष्ट ऐकली होती, तशी तुम्ही सर्वांनी ऐकलेली आहे. चिवकाऊची गोष्ट. चिवकाऊची गोष्ट मध्ये काय आहे की चिवताईकडे कावळा येतो, दरवाजा ठोठवतो आणि तो सांगतो की चिवताई चिवताई दार उघड. आणि मग ती म्हणते मी बिझी आहे, माझ्या मुलाच्या ह्याच्यात आहे, मी कोणाला खाऊ घालते, काय करते. ती चिवताई म्हणजे आपण सर्वजणी आणि ती कावळा म्हणजे आलेली आपली संधी. आज मी तुम्हाला सर्व स्वयंसिद्ध महिलांना एकच सांगेन, ही आलेली स्वयंसिद्ध फाउंडेशन ही तुम्हाला मिळालेली संधी आहे, त्याचं सोनं करा आणि तो दरवाजा उघडा आणि त्या आलेल्या संधीला आत घ्या आणि त्याचं सोनं करा. मी आज एवढं सांगते आणि स्वयंसिद्धाबद्दल मी खूप काही बोलणार नाही. मी खूप चांगलं प्लॅटफॉर्म तुम्ही उभं केलेलं आहे. मी मोठमोठ्या संस्थांबरोबर काम करत असताना की त्यांचं अमुक काम करतं आणि फार काहीतरी वेगळं असतं, खूप इंग्लिशमध्ये बोललं जातं, पण माझ्या सर्वसाधारण महिलांना तो तिथे त्या कार्यक्रमात आल्यानंतर आपण महाराष्ट्रात राहतो, महाराष्ट्राचं काम करतो, मग कशासाठी इंग्लिश येऊ नये ह्याच्याबद्दल अजिबात नाही. मला पण खूप प्रेम आहे त्या भाषेवरती, पण खूप काही गोष्टी आपण त्याच्यातून इझिली बोलू शकतो. पण आपली मातृभाषा पण सुंदर आहे. मग ती जर तुम्ही एखादा व्यवसाय करत असताना एखादा व्यावसायिक जेव्हा इथे उभा राहतो तो महाराष्ट्रीयनच असतो, तो मराठी चांगला बोलत असतो, मग तो जर चांगल्या पद्धतीने आपल्या व्यवसायाची माहिती समोर घेईल तो निश्चितच सगळ्या महिलांना किंवा कोणी उपस्थित जे काही लोक असतील एंटरप्रेन्योर्स त्यांना त्याचा उपयोग होतो आणि मग त्याच्या माध्यमातून आपण करतो. आजचं या प्लॅटफॉर्मवरती मला बघताना असं वाटलं की अनुभव आणि टेक्नॉलॉजीचा माध्यम जेव्हा, कारण प्रत्येक एंटरप्रेन्योर जेव्हा इथे बोलायला आली तिने सांगितलं माझ्या मुलांनी मला, म्हणजे आजची मुलं म्हणजे कोणतं, आजची आमची टेक्नॉलॉजी जी आमच्याकडे नव्हती, पण आमच्याकडे व्यवसायाचा अनुभव आहे. मग अनुभव आणि टेक्नॉलॉजीचा उपयोग करून आजच्या ह्या सगळ्या माझ्या उद्योजिका आपलं काम करत आहे आणि त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे. शिक्षण, त्या एका माझ्या भगिनीने सांगितलं की माझ्याकडे शिक्षण कमी. शिक्षण म्हणजे ताई काय सर्टिफिकेट गोळा करणं आहे का? तर नाही. शिक्षण म्हणजे आपण समाजाला उभं करण्याकरता आपण काहीतरी करतोय ते शिक्षण. शिक्षण तर काय सर्टिफिकेट गोळा करतात नंतर ते फाईलला लावले जातात. शिक्षण महत्वाचंच आहे, परंतु कुणीही असं आपल्याला कमी लेखून, आणि आपल्या महिलांमध्ये हाच एक भाव असतो की मी कसं करू, मी महिला आहे, मी अमुक आहे, मी कसं करणार नाही. तर आज आपल्याकडे एक युनियन लीडरने सुद्धा सांगितलं की मी काम करायला सुरुवात केली. काही तुमचं मला खूप कौतुक वाटलं की आफ्टर रिटायरमेंट तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू केला आणि छान व्यवसाय आहे.
आपल्याकडे असलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी आपण कसा युटिलायझेशन करायचं हे त्यांच्या माध्यमातून सगळ्यांच्या समोर आलं. आणि खरोखर संस्कृत भाषा तो सुद्धा कोचिंग क्लास, आपण जर त्याच्याकडे कोचिंग क्लास न बघता ती संस्कृत ही भाषा, मी सुषमा स्वराजांचे एक कार्यक्रम बघितले, भाषण ऐकलं आणि त्या भाषणामध्ये मी इतकं की मी आज आहे ना ते कधी पण यूट्यूबवरती आणि तुम्ही पण सगळ्यांनी ऐका मॅडम, संस्कृत भाषेवरती त्यांचं इतकं म्हणजे आज कोणी लोक म्हणतात की पॉलिटिक्समध्ये काम करत असताना की पॉलिटिक्स म्हटलं की त्यांच्याबद्दलचा एक जो दृष्टिकोन असतो तो कमी होतो, पण सुषमाजींनी संस्कृत भाषेवरती जे सांगितलं आहे, आदि शंकराचार्य त्यांच्या समोर बसलेले असताना संस्कृत विषयी ज्या बोलल्या ते तुम्ही जरूर यूट्यूबवरती त्यांचं भाषण ऐका. गीता जयंतीच्या दिवशी त्यांनी केलेलं जे भाषण आहे की संस्कृत भाषा किती आहे की आमचा कॉम्प्युटर एनो नो बोलेल का KNOW नो बोलेल. कॉम्प्युटरने आपलं डोकं चालतं, कॉम्प्युटर हा फक्त चालवतो. तर आपल्याला त्यांनी इतकं सुंदर उदाहरण दिलं आणि ते क्षणात पटलं. मी तिथे उपस्थितांना सगळ्यांना सांगेन की यूट्यूबवरती ते भाषण आहे, जरूर ऐका आणि तुम्ही अतिशय सुरेख काम करत आहे. आणि त्यांनी असं त्याच्यामध्ये नमूद केलं आहे की तुम्ही कॉम्प्युटरला समजणारी भाषा कोणती असेल तर ती संस्कृत असेल, इंग्लिश नव्हे तर ती संस्कृत असेल. म्हणून संस्कृत वाढवण्यासाठी आपल्याला जर काही वेळाला साधन करण्याचं काम तर आपण जरूर करतोच आहोत. आणि अशा संस्कृतच्या विदुषा आपल्या समोर आल्या आणि त्यांनी आपल्याला त्याच्याबद्दल सांगितलं. रिअली प्राऊड ऑफ यू मॅडम. आणि स्वामी विवेकानंद जसे तुमचे आयडॉल आहेत तसे माझे सुद्धा आहेत, मला सुद्धा त्यांच्याबद्दल खूप अभिमान आहे. तर अशा ह्या सगळ्या वेगवेगळ्या माध्यमातून आलेल्या महिला, मग कोणी फूड ज्याच्यामधनं आल्या आहेत, कोणी सरबत करत आहे, त्यांचं एकदम परफ्यूम येतं, एकदम सगळ्यांना जगाला सुगंधित आणि चांगलं प्रॉडक्ट आणलं आहे त्यांनी, आयुर्वेदिक प्रोडक्ट. आणि आता आयुर्वेदिक प्रोडक्टला सुद्धा खूप डिमांड आलेली आहे. तर अशा सगळ्या गोष्टींसाठी करणाऱ्या महिलांना मी जेव्हा आज बघितलं माझ्या, तेव्हा मला खूप म्हणजे, आणि मी अशाही वेगवेगळ्या ठिकाणी जाते जेव्हा कार्यक्रम करावा, तर आजच्या महिलांनी इतकी कॉन्फिडंट आहे हो. तिने आत्ता मला त्या ताईनेच उत्तर दिलं की मी करणार, मी कसं करू नाही तर मी करणार. हा जो कॉन्फिडन्स आहे ना हाच आपल्याला पुढे घेऊन जातो. आणि आजचा हा कॉन्फिडन्स आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती मला दिसला. तो फक्त आजच्या विनर्सवरती नाही आहे ज्यांना अवॉर्ड मिळाले, पण आजच्या ह्या स्वयंसिद्धाच्या जेवढ्या सगळ्या माझ्या महिला भगिनी इथे आहेत, काम करतायत. मी आल्यापासून बघितलं तुमचं सुसूत्रता एवढी व्यवस्थित आहे की व्यवस्थित टेबल सजवलेलं आहे, व्यवस्थित तिथली व्यवस्था दीपक प्रज्वलनाची खूप छान आहे, प्रार्थना आहे. अध्यात्माशिवाय, देवाच्या पूजेशिवाय आपण कुठलंही काम करू शकत नाही. त्या क्षणी एक देवाची प्रार्थना म्हटल्यानंतर एक वेगळा भाव आमच्यामध्ये निर्माण होतो. तो निर्माण झाल्यानंतरच ऑटोमॅटिकली आपल्यामध्ये जी नम्रता येते त्याला पुढे करा. कुठल्याही व्यवसायात तुमच्याकडे नम्रता, शांतता, तोंडामध्ये साखर असेल तरच होतो. मीही माझा व्यवसाय करताना आयुष्यातले वर खाली टप्पे मी बघितले, पण सगळ्यांचा अनुभव घेऊन आणि असलेल्या सगळ्यांच्या मिळालेल्या अनुभवातनं मी पण त्याच्यातनं तरुण निघाले. आणि आज माझा IT क्षेत्र नसताना सुद्धा मी माझं स्वतःचं BPO चालवते आणि ठाण्यामध्येच आहे. आणि वेगवेगळ्या माध्यमातून जेव्हा मला लोक भेटली त्यावेळेला मला लोकांनी असं विचारलं, मॅडम कोण IT क्षेत्रात आहे? मिस्टर आहेत का? म्हटलं नाही, मिस्टर पण नाही, तुम्ही मी पडणार नाही. मग कसं? म्हटलं केलं, मागली होती उडी एक दिवशी आणि ती उडी थोडीशी पुढे अशी डचमळली, तरी पण पुन्हा जम्प घेण्यासाठी 2 पावलं मागे येऊन पुन्हा लॉंग जम्प घेतली आणि आज स्थिर व्यवसाय करत आहे. त्या व्यवसायाच्या माध्यमातून अजून पुढे जाण्याचा विचार आहे, त्याच्यासाठी प्रयत्न चालू आहेत आणि जरूर काहीतरी त्याच्यातनं निश्चितच समोर येईल. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असताना मग शाळा असेल, ज्या शाळेमध्ये गमभनं शिकले त्या शाळेच्या कमिटीवरती गेली 18 वर्ष मी सेक्रेटरी म्हणून काम करत आहे आणि त्यावेळेला इतका आनंद मिळतो. आता डॉक्टर मॅडम तिथं बोलल्या की स्पेशल चाइल्ड ठाण्यामध्ये विश्वास चॅरिटेबल ट्रस्ट फॉर स्पेशल चाइल्डसाठी जे आहे त्या शाळेमध्ये मी ट्रस्टी म्हणून काम करते मॅडम. आणि सगळं बघितल्यानंतर आज आम्ही कुठल्याही म्हणजे जेव्हा त्या मंचावर आम्ही बसतो किंवा त्या प्रिमायसेसमध्ये बसतो त्यावेळेला असं वाटतं की आपण कोण नाही आणि आपल्यातली संपूर्णता सगळं आपण वाहून देतो आणि त्या मुलांसाठी आम्ही काम करत असतो.
कुठेही त्यांना स्टेजची अपेक्षा नसते, कशाची अपेक्षा नसते, पण त्या मुलांचा आनंद रस्त्यात भेटली ना, त्यांचं ओळख बघा किती असते. मी काय रेग्युलर शाळेत येत नाही, बिकॉज आय एम अ टीचर. मी शाळेत येत नाही, आम्ही कधीतरी येतो. पण एक दिवशी शाळेच्या आम्ही त्या बाजूने मी माझ्या वैयक्तिक कामासाठी फिरत होती. त्या मुलाने मला हाक मारली. आपल्या आईला सांगतो, आई मॅडम मॅडम, आमच्या मॅडम बघा त्यांची ओळख किती. आणि माझ्याबरोबर माझा भाचा होता, त्यांचा मुलगा आहे. त्यांचा मुलगा आहे, तो ओळख करून देतो आपल्या आईला. मला समजलं की इतकं समान नव्हतं की हे त्या मुलांसाठी आम्हाला जे काम करण्याची मला त्या शाळेच्या माध्यमातून पण जबाबदारी मिळते ना, तर मला असं वाटतं की आपण खरोखर काहीतरी एक समाजासाठी चांगलं करतो. सहकार क्षेत्रामध्ये आल्यानंतर सरकारी सोसायट्यांमध्ये काम करण्याची जेव्हा संधी मिळाली, तर महिलांचं पठण कसं मी बघितलं की महिला संस्था हाऊसवाईफ होत्या. त्यांनी मिड डे मीलमध्ये एवढे स्वतःच्या आज त्या फॅमिली त्यांची पूर्णपणे सेटल झाली. महिला संस्था काढल्या. महिला संस्थांनी त्यांनी स्वतःच्या घराच्या किचनमधनं हे मिड डे मील जे शाळेला पुरवलं जातं त्या माध्यमातून त्यांनी सगळ्यांना ते पुरवलं. आणि आज त्या एवढ्या सक्षम आहेत. त्यांना बँकिंग कळतं. आपल्या एखाद्या सुशिक्षित महिलेला कळणार नाही, त्या हाऊसवाईफना बँकिंग कळतं, टेंडर प्रोसेस कळते. आता तर त्या कॉम्प्युटरवरती ऑनलाईन टेंडर भरायला शिकायला लागल्यात, करावं लागतं. मुलं मदत करतात, टेक्नॉलॉजी त्यांच्याही घरात आलेली आहे, पण तेही करतात. पण भांडतात, अधिकाऱ्याशी जाऊन भांडतात, अधिकाऱ्याला गिफ्ट पण देतात की आमची बिलं तू लवकर काढ म्हणून. हे बोलण्याची पण ताकद त्या ठेवतात. आणि खरोखर आणि जेव्हा त्यांना सक्षमता त्यांची बघतो ना, शेवटी काय असतं की जबाबदाऱ्या पडल्यानंतर माणसाला सर्व त्या ह्याच्यावरनं रस्त्यावरनं चालावं लागतं. त्या करता तेव्हा अरे वाटतं खरोखर आपल्याला जमलं असतं का, आपली पण महिला संस्था आहे, मग आम्ही का नाही गेलो. नाही जमणार, आम्हाला ते जमणार, त्यांना जमलं. आणि ते आज मुलांना खाऊ घालत आहेत. आणि त्यांच्यामुळे त्यांनी दुसऱ्यांच्या मुलांना दिलेला खाऊ आज त्यांच्या मुलांचा उदरनिर्वाह म्हणून त्या मुलं आज शिकून त्यांची गरज आलेली. मुलं बायकांनी अगदी व्यवस्थित स्वतःची फ्लॅट्स घेतलेले आहेत त्याच्यावरती. अशा तऱ्हेने महिलांमध्ये आम्ही काम बघितलं. मला खरोखर कौतुक वाटतं महिलांचं नेहमीच, की कुठलीही महिला म्हटल्यानंतर आहे ना, तिला कुठलं मॅनेजमेंट लागत नाही, कुठलं MBAचं ट्रेनिंग लागत नाही, तिला कुठलं हे लागत नाही. ती ऑटोमॅटिकली सगळ्या गोष्टी इतकी पर्टिक्युलरली मॅनेज करते. मग ते घरात अथवा पगार नाही हो. त्यामुळे मला एकच महिलांना सांगणं आहे की तुम्ही स्वतःला कधीही अकार्यक्षम किंवा मी महिला आहे. आपला ह्या वर्षीचा 2022चा महिला दिनाची जी थीम आहे ना, जेंडर इक्वॅलिटीवरती आहे. जेंडर इक्वॅलिटीवरती म्हणजे काय की आम्ही आज या युगामध्ये खांद्याला खांदा लावून चालतो पुरुषांच्या, तरी सुद्धा कुठेतरी आपण स्वतःला समजतो की मी वेगळी. हा आपला समज आहे. आपण तेवढ्या कार्यक्षमाने जर आपण पुढे गेलो, आपण सगळीच कामं करतो, आपण तेवढ्या तत्परतेने आणि चांगल्या तऱ्हेने आपलं घर सांभाळतोय, मुलांना शिकवतोय आणि प्लस आपल्या समाजात मग कोणी शाळेत नोकरी करत असेल, कुठलं काही आणखीन वेगळा व्यवसाय करत असेल, पण ती करते. आणि मला म्हणून आज तुमच्या सगळ्यांचा अभिमान आहे. ती दुर्गा आहे, ती सरस्वती आहे, ती लक्ष्मी आहे. तुमच्या रूपामध्ये आज सगळ्या जणी इथे बसलेल्या आहेत. दुर्गा कशी तर तुमच्या ह्याच्यामध्ये काही अडचणी आल्या त्यावेळेला तुम्ही त्या दुर्गेच्या रूपाने त्या सोडवल्या. अन्नपूर्णा काहीतरी घरासाठी उभं राहिल्या. लक्ष्मी आता काहीतरी पैसे कमवून आणले त्या व्यवसायाच्या माध्यमातून. आणि सरस्वती म्हणजे बुद्धीशिवाय आपण काहीच करू शकलो नाही. ती बुद्धी सुद्धा तुमच्याकडे आहे. मग आम्ही कुठे कमी पडतो? आम्ही कमी पडणारच नाही आहोत. त्यामुळे आम्ही तुम्हाला आजच्या ह्या महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते. आणि मला असं वाटतं की तुमच्याकडे एवढं सगळं असताना मोटिवेशन मी तुम्हाला काय मार्गदर्शन करावं, पण त्यातून सुद्धा तुम्हाला कधीही वाटलं तर यू आर ऑलवेज वेलकम. आणि मी आजच्या ह्या टीमला स्वयंसिद्धाच्या खूप त्यांच्याही सगळ्या माझ्या महिलांना खूप खूप शुभेच्छा देते. आणि मला म्हणजे आजचा कार्यक्रम अगदी भारावून गेल्यासारखा वाटला आहे. पटणकरजी जोशीजी आपण त्याच मला बोलवलं आणि संधी दिली. त्या निमित्ताने माझी आज एक नवीन मैत्रिणीशी ओळख झाली. नाव ऐकलेलं होतं एकाच परिवारात असून तो परिवाराची भेट आज ह्या तुमच्या मंचावर झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नमस्कार. याच्यापुढे आपण जेव्हा पण जेवू आणि काऊ ती गोष्ट ऐकू तेव्हा आपल्याला नक्कीच कविता ताई आठवणार आहे. त्यांनी आपल्याला एक वेगळाच दृष्टिकोन आपल्याला त्यांनी सांगितलाय. धन्यवाद. तर आज आपल्याला लाभलेल्या दुसऱ्या प्रमुख पाहुण्या सौ अश्विनी गुलाब यांची मार्गदर्शन घेण्यापूर्वी त्यांच्याविषयी थोडेसे जाणून घेऊया.
त्या गेली 15 वर्ष सहकारी गृहनिर्माण क्षेत्रामध्ये कार्यरत आहे, ज्यामध्ये 336हून अधिक हाऊसिंग सोसायटी संपलित असून 6743 सदस्य समाविष्ट आहेत. त्या तरुण पिढीला सहकारी गृहनिर्माण क्षेत्रातील नवनवीन संधी मिळवण्यासाठी प्रोत्साहित करतात. त्या आपल्या कामाप्रती अतिशय समर्पित आहेत. सहकारी गृहनिर्माण क्षेत्रातील नवनवीन संधी आणि ज्ञान मिळवण्यासाठी नेहमीच उत्साहित करतात. त्यांच्यामध्ये जन्मजात नेतृत्व गुण आहे. त्या सोसायटी ट्रस्टच्या संस्थापिका आहेत, ज्याची स्थापना सन 2006 साली झाली आहे. त्या सरकारी कॉर्पोरेटिव्ह सेक्टरच्या मंडळावर आहेत, तसेच निवडणूक मंडळ व प्रशासकीय मंडळावर त्या कार्यरत आहेत. त्यांनी 2010 साली हाऊसिंग वर्ल्ड सेवा संस्था स्थापन केली, ज्यायोगे सहकारी गृहनिर्माण क्षेत्रात प्रगती घडवली. तर अशा या बहुआयामी व्यक्तिमत्व असणाऱ्या अष्टपैलू सौ अश्विनी गुलाब यांना आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी मी आमंत्रित करते. सौ अश्विनी गुलाब. सर्वप्रथम मंचावरील सर्व सन्माननीय नमस्कार आणि माझ्या समोर बसलेल्या माझ्या सगळ्या भगिनी, खरंच आज स्वयंसिद्धाचा जो काही वाटचाल बघितली खरंच खूप भारावून गेलो की खरंच किती छान काम, काही छोट्या रोपट्यापासून तुम्ही सुरुवात केली आहे आणि त्याचं एवढं मोठं जालना अकोला इतक्यापर्यंत हे काम पोहोचलंय आणि इतक्या चांगल्या स्वरूपात हे चालू आहे. भूषणजी, जोशीजी, खरंच तुमचे खूप खूप आभार. महिलांना तुम्ही खरंच सपोर्ट करताय आणि आज आमच्या त्या सगळ्या महिलांनी त्याची पोचपावती तुम्हाला दिली आहे की खरंच आमच्या पाठीमागे उभे राहून, घरातले तर उभे राहतीलच, काहीतरी आर्थिक कमाई आहे म्हणून महिलेच्या पाठीमागे घरातले उभे राहतात. परंतु आज भूषणजी आणि जोशीजी ज्या प्रेरणेने आपल्याला हे करतायत, मार्गदर्शन करतायत, खरंच खूप वाखाणण्यासारखं आहे. आणि समाजात अशा सगळ्या व्यक्तिमत्व आहेत. भूषणजींचं तर तसा परिचय माझा सहकार भारती म्हणून आहे. भूषणजी सहकार भारतीचे विभाग प्रमुख आहेत. सहकार क्षेत्रात असणाऱ्या नवीन नवीन संधी या महिलांना आता खूप मोठ्या प्रमाणावर चालून येत आहेत. कारण आपल्या मोदीजींनी सहकार क्षेत्रच वेगळं केलं आहे आणि सहकार क्षेत्रातून कसं आहे की सहकार क्षेत्र का चाललं आणि का असं म्हणायचं तर सहकार क्षेत्रामध्ये आज आपण एकजूट केली, काठी जर एकाला एक बांधली, मोळी बांधली तर नक्की ती लागते. आणि तसंच आहे की या इथे विविध क्षेत्रात काम करणाऱ्या फूड इंडस्ट्री आहे, सेवा इंडस्ट्री आहे आणि या सगळ्या इंडस्ट्रीज मध्ये काम करणाऱ्या महिला जर एकत्र आल्या तर खूप काही वेगळं चित्र उभं राहू शकतं. आणि याची आम्हाला नक्की सगळ्या महिलांना खात्री आहे. तुमचं असंच फक्त मार्गदर्शन व्हावं. आम्ही सगळ्या महिला भारत देशामध्ये आता जे काही आपण म्हणतोय की जेंडर इक्वॅलिटीसाठी आज आपलं हे वर्ष साजरं होत आहे, तर ही फक्त जेंडर इक्वॅलिटी ही एवढ्याच बाबतीत असणार नाहीये तर आर्थिक बाबतीत प्रत्येक महिला जर सक्षम झाली तर आमचा भारत देश नक्कीच पुढे जाणार आहे. त्याची विकासाची वाटचाल ही जी काही सगळ्यांच्या स्वप्नवत आहे ती नक्कीच पुरी होणार आहे. आज आपण जर बघितलं तर आपल्या भारतीय संस्कृतीतच हे आहे की मातृदेवो भव पितृदेवो भव आपण असं म्हणतो. म्हणजेच काय तर तिला प्रथम दर्शनी मान आहे आणि हा मान हा स्वयंसिद्धाच्या फाउंडेशन मध्ये पण दिसून येतो की त्यांनी स्वयंसिद्धाच्या माध्यमातून या स्त्रीला पुढे आणलं. छोट्या छोट्या गोष्टीतून तिला मार्गदर्शन केलंय. आज त्यांना पुरस्कार मिळत असताना त्यांचा असणारा आनंद आणि हा खूप काही मोठा आहे. खरंच अशा सगळ्यांना खूप अशा स्वयंसिद्धाची गरज आहे आणि आपण लवकरच अख्ख्या देशभर पसरून हे सगळं नेटवर्किंग खूप चांगल्या माध्यमात उभं राहील अशा शुभेच्छा आहेत. आज आपण म्हणजे फक्त मातृदेवो भव पितृदेवो भव एवढंच विषय नसून तर भारत माता की जय असं आपण म्हणतो. म्हणजे आपल्या भारत देशालाही आपण माता असं संबोधतो. म्हणजेच काय तर आपल्या संस्कृतीत स्त्रीला नक्कीच मोठं स्थान आहे. फक्त आपल्याला या सगळ्या महिलांना एक त्या संधीची अशा काही या सगळ्यांच्या मार्गदर्शनाची गरज असते आणि ती स्त्री खरंच व्यवसाय करू शकतो. आज मी एका व्यवसाय क्षेत्रात काम करते. एकमेकांनी आपल्याला सहकार्य करत असताना हे सहकार क्षेत्र खूप मोठं आहे आणि जर या सगळ्या भगिनी एकत्रितरित्या बचत गट असू दे, औद्योगिक संस्था असू दे, अशा माध्यमातून आज तुम्ही तुमची एंटरप्रेन्युअरशिप चालवताय. माझी एकच सगळ्या रिक्वेस्ट असेल की तुम्ही तुमच्या बरोबर एक सहकारी संस्था त्याला जोडून घ्या आणि त्या संस्थेमार्फत इतर 10 जणींना मदत करा. खरं
हा मिळेल तो खूप काही पटीने अजून असेल, कारण मी तर माझं कमवलंच हो, तर माझ्या बरोबर सहकार्याच्या माध्यमातून मी अजून 10 जणींना दिलं. हा जो काही आनंद आहे तो खरंच खूप छान आणि खूप काही देणारा आहे. आयुष्याच्या शेवटी आपण जेव्हा बसतो तेव्हा आपण विचार करतो तर मी माझं कमवलं याच्यावरचा प्राऊड तर आपल्याला असेलच, पण मी माझ्या बरोबर 10 जणांना दिलं आणि त्याच्यानंतर आपलं राहणारं आपण म्हणतो की आपण काय घेऊन जातो, तर हेच नाव घेऊन जातो की आपण आपल्या बरोबर 4 जणांना घेऊन गेलो. हे काही मी सांगायला नकोय खरं बघायला गेलं तर, कारण खूप सगळ्या जणी या सगळ्या ह्याच्यामध्ये काम करतायत. नुसतंच स्त्री हत्या बाकी स्त्रीबद्दलचे विचार असं काही काम न करता तुम्ही ऍक्च्युअल काम करताय आणि या सगळ्या ह्याच्यातून अशा एंटरप्रेन्युअर्स जमा होत आहेत. त्यांची एखादी संस्था व्हावी, सहकारी ग्राहक संस्था व्हाव्यात, त्यांचा एखादा मॉल व्हावा आणि तो लेडीज मॉल असावा, कारण प्रत्येक महिलेला अशा स्वयंसेवकाच्या माध्यमातून असावा आणि त्या मॉलच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांचे छोटे छोटे प्रोडक्ट त्या मॉलमध्ये असावेत आणि आपण त्याची विक्री व्यवस्था उभी करावी. त्याच्यासाठी ग्राहक संस्थांची आपल्याला नोंदणी करायची गरज पडली तर ती आपण करून घेऊ आणि या सगळ्या स्त्रियांचा इथे सन्मान तिथे खऱ्या अर्थाने केला जाईल असं वाटतं. आता तर कसं बघायला गेलं तर व्हॉट्सअपचं जग आहे. व्हॉट्सअप मध्ये प्रत्येक महिला दिन आला की हॅपी वुमेन्स डे, मग प्रोफाईल, हे सगळं काही होतं. पण खरं सांगू एकमेकांशी भेटल्यानंतर आणि हे केल्यानंतर आणि त्या महिलेची उन्नती झाल्यानंतर आणि अशा स्वयंसेवकाला केलेल्या ह्याच्यातून त्यांना आज जो काही आनंद असेल तर खरंच खूप काही मोठ्या ह्याच्यातला तो असेल, कारण त्यांनी आज नुसत्या शुभेच्छा दिल्या महिलेला किंवा हा नुसता कार्यक्रम केला असं नाही, तर एक प्रत्येक महिलेचा सन्मान केलाय त्यांनी आणि खऱ्या अर्थाने जागतिक महिला दिन त्यांनी यायच्या आधीच साजरा केलाय असं मला वाटतं. स्वयंसेवकांनी खूप मोठं काम केलंय आणि या सगळ्यामुळे सगळ्या आपल्या महिलांचं मनोबल वाढतंय. खरंच खूप अभिमान होतोय की अशा महिलांचा आपण इथे सन्मान केलाय. या म्हणजे या सगळ्या ह्याच्यात मी असं म्हणू म्हणावं वाटतं मला की हम भारत की नारी है, फूल नाही चिंगारी है. आणि या सगळ्या बरोबर मला असं वाटतं ना की फक्त फूल नाही तर आम्ही या सगळ्या चिंगारी म्हणून आपल्या देशासाठी एक सगळं स्त्री म्हणून असणारं आर्थिक आमचं योगदान, फक्त पुरुषांनीच आर्थिक योगदान द्यायचं असं नाही तर आमचंही त्याच्यात योगदान असेल आणि आम्ही सगळ्यांनी या सगळ्यासाठी नक्की प्रयत्न करू. फक्त तुमचं असं मार्गदर्शन कायम आमच्या पाठीशी असू द्या. नक्कीच आपण सगळ्याजणी फक्त एक विनंती आहे सगळ्यांना सहकारी क्षेत्राची माहिती पूर्ण घ्या. काही गरज लागली तर काही आहेत, मी आहे, भूषणजी स्वतः विभाग प्रमुख आहेत. आम्ही नक्की सहकारी क्षेत्रातून असणाऱ्या संस्था कशा उभ्या करता येतील. प्रत्येक संस्थेत आज गरज आहे. मुंबई सारख्या मोठ्या ह्याच्यात हाऊसिंग सोसायट्या खूप आहेत. आज या सगळ्या हाऊसिंग सोसायट्यांना पणन व्यवस्था करून तुमचे जे प्रोडक्ट आहेत शासनाने योजना आहेत की बाबा तिथे त्या हाऊसिंग मोठे कॉम्प्लेक्स आहेत, 1000 मेंबर 500 मेंबर, त्यांच्यासाठी त्या संस्थांना सांगितलंय की ते प्रोडक्ट ठेवायला त्यांना जागा द्या. पण किती जणांना माहिती आहे? माहितीच नाही आहे. आणि म्हणून हे प्रोडक्ट फक्त घरापुरते किंवा याच्यापुरते राहत आहेत. आज एक मार्केटिंग म्हणून आमची एखादी टीम झाली आणि आम्ही सगळ्यांनी मिळून हे ज्या कोणी प्रोडक्शन करतायत त्यांचं आम्ही मार्केटिंग करू शकलो आणि सहकारातून हे सगळं आम्ही पुढे नेऊ शकलो तर खरंच अजून आनंद होईल. कारण मी स्वतः सहकार भारतीत काम करते. सहकार भारती ही मोठी भारतभर काम करणारी ऑर्गनायझेशन आहे. सगळ्यांना सहकाराचं नॉलेज देण्यासाठी काम करते. आपण सगळ्यांनी एकत्र येऊया. भूषणजींच्या मार्गदर्शन, जोशीजींच्या मार्गदर्शनाखाली अजून काही करता येईल का याचा विचार करूया. आणि स्वयंसिद्धा फाउंडेशनला परत एकदा शुभेच्छा. या सगळ्या व्यवस्थापक समितीच्या महिलांना परत एकदा शुभेच्छा. खूप छान कौतुकास्पद काम करताय. खूप आनंद झाला. धन्यवाद. धन्यवाद तुमच्या मार्गदर्शनाबद्दल आणि तुमच्या कौतुकाबद्दल. तुमचे मार्गदर्शन आम्हा सर्वांसाठी खूप मौलिक ठरणार आहे. आता वेळ आली आहे अध्यक्षीय भाषणाची. आमच्या संस्थेचा सुकाणू ज्यांच्या हाती असतो असे श्री भूषण पैठणकर सर. श्री भूषण पैठणकर सर हे स्वयंसिद्धा फाउंडेशन मुंबई चे संस्थापकीय अध्यक्ष आहेत. अ मॅन वेअरिंग मेनी हॅट्स.
करून देता येईल. त्यांची संपूर्ण प्रोफाईल वेळेअभावी मला वाचता येणार नाही इथे, मात्र थोडक्यामध्ये मी त्यांची ओळख करून देते. श्री भूषण पैठणकर हे पेशाने चार्टर्ड अकाउंटंट म्हणजे सनदी लेखापाल आहेत. मल्याण सहकारी बँकेचे ते प्रोफेशनल डायरेक्टर आहेत. महर्षी दयानंद हायस्कूलचे ते ट्रस्टी आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सहकार भारतीच्या कार्यकारिणीवर भूषण सर आहेत. ते अशा अनेक सामाजिक संस्थांसोबत निगडीत आहेत. पैठणकर सर अतिशय शांत व मितभाषी स्वभावाचे धनी आहेत. तर मी अशा आमच्या भूषण पैठणकर सरांना अध्यक्षीय मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित करतो. मंचावर बसलेले मान्यवर, माझ्या समोर बसलेले मातृशक्ती आणि माझे सहकारी मित्रांनो, खरं तर वेळ थोडासा झालेला आहे कार्यक्रमाचा आणि ज्यांना पुरस्कार मिळालेला आहे त्यांना एक उत्सुकता आहे की आम्ही कधी घरी जातो आणि तो घरी पुरस्कार दाखवतो, पण आपण एक मिनिटचा जास्त वेळ घेणार नाही. आपण आपल्या कार्यक्रमाची जसं काही म्हणून की एकदम व्यवस्थित सुसूत्रित आहे, कारण का आम्ही पायला मानलेलं आहे की जे बाकीचे वर्षभर काम करत असतात बोलत असतात की जोशी सरांना पण सांगितलं की आपण काही करायचं नाही, आपले जे सेकंड लेवलचे जे आहेत जबाबदारी त्यांनी सगळं काही व्यवस्थित करायचं आणि ते इतकं नियोजनबद्ध असते. आज आपली कार्यक्रमाची सुरुवात या शिवाजी महाराजांना हार घालून केली होती. आज 400 वर्षापूर्वी ज्या वेळेला पराक्रम म्हणजे एखाद्याचं राज्य जिंकणं, त्याचं मालमत्ता लुटणं आणि स्त्रियांवरती अत्याचार करणं याला पराक्रम समजला जायचा. त्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी स्त्रीला काय दर्जा दिला पाहिजे, तिला कसा मान सन्मान दिला पाहिजे, त्याचा आदर्श आपल्याला केला. त्यांना आपण आज म्हणून खरोखर त्या आज आपण घेतला देण्याचा कार्यक्रमाची सुरुवात केली. कोविडच्या काळामध्ये बराच निराशाजनक परिस्थिती सुरुवातीला वाटत होती लोकांना, त्यातून बाहेर येऊ की नाही येऊ, काय होईल. काही लोकांची जवळचे आपले लोकही गेले, फार गंभीर परिस्थिती होती. पण त्या काळामध्ये सुद्धा स्वयंसुद्धा थांबली. स्वयंसुद्धाचा आपण सुरुवातीला मागोवा बघितला की याहू ग्रुप्स, जसं आता व्हॉट्सअप ग्रुप्स असतो तसं याहू ग्रुप्स होतं. पूर्वी कम्युनिकेशन नव्हतं, इंटरनेट नव्हता, डायलॉग फोन होता. त्यावेळेला अशी काही ध्येयवेळी मंडळी आली ज्यांनी सुरुवातीला सांगितलं की आम्ही जे भेटलेले पर्चावरती बसलेले आहेत किंवा कार्यक्रमाला आहेत, काम करत आहेत, ती मंडळी आयुष्यात पूर्वी कधीच एकमेकांना भेटली नव्हती. फक्त आमचे विचार एक होते, ध्येय एक होतं, म्हणून आम्ही एकत्र आलो आणि काम सुरू केलं. असेच आपले विचार कुठेतरी जुळत असतात. कविताताईंची पण माझी तशी ओळख पहिल्यांदा भेटलो मी मुंबई बँकेच्या इलेक्शनमध्ये. इलेक्शनचा धुराळा होता आणि त्यांच्याकडे बरीचशी जबाबदारी होती आणि त्याच्यामध्ये चहा पिताना आमचा विषय झाला की असं मी महिलांबद्दल काम करते. आणि तेव्हाच मी म्हटलं की काही तुम्हाला मी एक दिवस बोलतो. आणि त्यानंतर प्रत्यक्ष न भेटताना फोनवरती निमंत्रण दिलं आणि मांडवरती आला, त्यातून त्यांचे आभार मानले. तसेच आपले दुसरे प्रमुख पाहुणे अश्विनीताई, त्याही एक आदर्श एंटरप्रेनर आहे. आणि महिला दिन म्हणजे नक्की काय मी म्हणतो, जसं की आपण काही फार भाषणबाजी करतो आणि आपल्या आजच्या कार्यक्रमाला जास्तीत जास्त वेळ हा स्लॉट हे विजेत्यांसाठी निवडलेला आहे. तुमच्या लक्षात येतं खरं तर त्यांच्याकडून आपल्याला शिकायचं की आपल्याला नक्की काय करावं लागेल आणि कसा असला पाहिजे. संसुद्धाचं सर्व भवन सुखीना सर्व संतू मिळावा या संकल्पावरती काम चालते. सगळ्यांचं भलं झालं पाहिजे, विश्व कल्याण झालं पाहिजे. आपली जी संस्कृती आहे आपण काय म्हणतो विश्व कल्याणाची संस्कृती, आणि तेच उद्देश ठेवून जेंडर इक्विटी आहे नाही आहे हा विचार न करताना, जसं आपण फक्त करून म्हणायचं की यशस्वी पुरुषाच्या पाठी एक स्त्री उभी असते. आणि तसंच आता आपल्याला लक्षात प्रत्येक विजेत्याच्या बोलण्यात आलं असेल की यशस्वी स्त्रियांच्या पाठी पण पुरुष उभे असतात. हीच खरी जेंडर इक्विटी. आज संघटना मंडळी हा विषय आला, एकत्र आलो, भेटलो पावसामध्ये. विजय सरांनी सांगितलं ना की काहीतरी सुरुवात असते. आपण म्हणतो भाषेची मगाशी सुद्धा नगरपालिकेने टाळ्याचा घड्याळ कमी विका होता म्हणून त्यांनी ब्रेकर लावला, त्याचा आवाज येत होता आपल्याला. असे अनुभव मला नेहमी आले. त्यातून संघटनामध्ये याच्यामध्ये आम्ही ओपन ठेवतो कुठेही आपलं वर्चस्व आपलं तुम्ही नाव ऐकले असेल आता
इथे अधिकारी कोणी नाही आहे स्वयंसेवकामध्ये. ट्रस्टी आहे, ट्रस्टी पालक असतात, त्याच्यानंतर कोण आहे ऑर्गनायझर आहे, स्वयंसेवक. इथे अधिकारी कोणी नाही. हे आपलं स्वयंसेवकाचं स्ट्रक्चर आहे. त्याच्यामध्ये नवीन लोक जी कामं करतात त्यांना वेगवेगळी जबाबदारी दिली जाते. मग ते स्वयंप्रेरित असेल, उद्योग असेल, असे वेगवेगळे आपण मंच निर्माण केले आणि त्याच्यामध्ये त्यांना जबाबदारी दिली. जे जे कामं करतात त्यांना आपण नवीन आपल्याला जबाबदारी देत गेली. लॉकडाऊनच्या काळामध्ये आपल्याला काही कामं थांबली. पहिले बरेच कार्यक्रम तुम्ही काही शो बघितला असेल तर ह्या गेल्या 16 वर्षामध्ये आपण बरेच कार्यक्रम केले, बरेच. पण 2 वर्षामध्ये जो ब्रेक लागला तर ब्रेक हा फक्त प्रत्यक्ष कार्यक्रमाला लागला, आपल्या कार्यक्रमाला कुठेच लागणार नाही. वेबिनार हा न्यू नॉर्मल्स होता. फोन कसं वापरायचं हा वापरला पाहिजे. विजय त्याचे सांगायचे की तुमची मानसिकता तुम्ही बनवली पाहिजे. तुम्ही काय करता, मोबाईल वरती काय मेसेज टाकायचं असेल तर मुलांना सांगा. व्हॉट्सअप ग्रुप शक्यतो काय करतात, पहिला वापरायचं फोन, स्मार्टफोन वापरायचे नाही. 4 वर्षापूर्वी अशी गोष्ट होती की महिला स्मार्टफोन वापरायचे नाही, की हे काय आपल्याला जमण्यासारखा विषय नाही. पण लॉकडाऊनमध्ये काही गोष्टी आपल्याला शिकायला मिळाल्या, शिकायला लागल्या. त्याही आम्ही शिकवल्या त्यांना आणि त्याचा उपयोग चांगला केला. आमच्या आराधी मॅडमनी तर एवढा सपोर्ट आला की शेवटी आम्हाला सांगायला लागली थोडंसं स्लो नाही. दर शनिवारी एक कार्य, त्याच्यामध्ये डॉक्टर उदय वाळुंजीकरांच्या महिलांच्या कायद्याबद्दल माहिती असून दे, लेख असून दे, असे वेगवेगळे विषय त्याच्यामध्ये हाताळले गेले. त्यामुळे तो लॉकडाऊन असा वाटलाच नाही की सण सुद्धा कुठे थांबले असं आम्हाला वाटलंच नाही. सण सुद्धाचा उद्देशच आहे की प्रत्येक स्त्रीमध्ये कुठेतरी तिच्यामध्ये तो टॅलेंट असतो. मग नंतर लगेच लग्न होते, शिक्षण झाल्यानंतर मग जबाबदाऱ्या येतात आणि मग त्यांना कुठेतरी विसर पडतो की आपल्याकडे काही आहे आणि आपल्याला काय करायचं. तर त्यांना फक्त आरसा दाखवायचा असतो. आपण म्हणतो ना, वाघाला एखादा करता विसर पडलेला असतो. जर काही कसं बोलायची की वाघ आहे तर त्याला फक्त पाण्यात करून दाखवायचं की तू कोण आहे. एवढंच आम्ही एक काम करतो. स्वयं सुद्धा एक असा एअरपोर्ट आहे की तिकडे येणाऱ्या विमानामध्ये फक्त आम्ही इंधन भरतो आणि मग ते त्याचेच भरारी घेऊन आकाशात उडून जातात आणि फार मोठे होतात. ते त्यांच्यामधला असला आत्मविश्वास जागवणं हे स्वयंसुद्धाचं मेन काम आहे. सण सुद्धा काम करत असताना तरी कुठेही आपल्याला राजकारणाच्या याच्यात गुरफटलं नाही, पण त्याचा पासून लाभही राहील. त्यांचा तो एक समाजकारणाचा भाग आहे. जे समाजकारणासाठी राजकारण करतात त्यांच्या बरोबरीच आपण राहिलो. आपण सगळ्या पक्षांबरोबर काम केलं आणि जिथे जिथे महिलांसाठी काम करणारे, सकारात्मक काम करणारे आहेत त्यांना आपण नेहमीच बरोबर घेऊन जातो. आज महिलांना छोट्या लेवलच्या उद्योगांमध्ये मदत मिळत नाही, प्रोफेशनल ॲडवाईस मिळत नाही. त्यांना कुठे सोर्सेस माहिती नसतात. ते त्यांना देण्याचं काम केलं. जोशी सर लघुउद्योग संचालक आहेत, म्हणजे त्यांच्याकडे असलेली माहिती ते नेहमी त्यांच्या वेबिनारमध्ये देत असतात. सुरुवातीला जसं म्हणाल की आम्हाला चिठ्ठी पाठवावी लागते की सर आता थांबा. एवढी माहिती त्यांच्याकडे प्रचंड माहिती आहे. व शेवटी त्यांना राहवलं नाही, त्यांनी काय केलं, पुस्तकं लिहिली. बोलून देत नाही तर पुस्तकच लिहिली. आता आम्ही कसं करतो असे विजय जोशी जर आमची जी सगळी ध्येयवेळी टीम आहे ना, आता त्याला जर कोणी विचारलं की व्हॉट इज डू फॉर लिव्हिंग, जगण्यासाठी काय करतात, तर त्यांच्याकडून एकच उत्तर आहे, स्वयंसेवक. तर आणि तुम्ही तर लोकांनी करतात, ते तर कोण करायचं, जगण्यासाठी काय करता तुम्ही, तर स्वयंसेवक असे वेगळ्या लोकांनी बोलले. आणि तुमचा उत्साह, तुमचे जे मनोगत ऐकल्यानंतर खरं तर आम्हाला तर फार बरं वाटतं की आमच्यासाठी ते इंडियन आहे. आम्ही वर्षभर जे प्रोत्साहन देत असतो, प्रदेश देत असतो, त्यांना मार्गदर्शन करत असतो, त्याची पोच पाठी या वर्धापन दिनाला करत असतो. तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी स्वयंसुद्धा वेगवेगळे ई-मासिक करत असते दरवेळेला. त्यात आपले सदस्य सक्रिय असतात. ते फार मेहनत करून फार चुका आहे, नाही आहे, दुरुस्ती, फेरविचार, इच्छापर्यंत पोहोचवतात. बरेचसे कार्यक्रम आखले जातात. ते 1 दिवसाच्या कार्यक्रमासाठी जवळजवळ 8-10 जणांचे 15 दिवस लागलेले असतात.
आजच्याही कार्यक्रमाच्यासाठी सतत गेले 10-12 दिवस 10-12 लोक सतत झटत होते. त्यावेळेला कुठे आज हा 3 तासाचा आपण कार्यक्रम करू शकतो. स्वयं सुद्धा फक्त मार्गदर्शन करून थांबत नाही, तर आज जे उद्योजक आहेत नव उद्योजक त्यांना हँडल सपोर्ट देणं, म्हणजे टँकर कसं करायचं तिथपासून तुम्हाला कुठे रॉ मटेरियल मिळू शकते, तुम्हाला ॲडव्हान्स कसा करायचा, ISO मार्क कसं करायचा, FTC लायसन्स कुठे घ्यायचं त्याच्याबद्दल मार्गदर्शन करणं. हे सगळं करत असताना आपण स्त्री सक्षमीकरण म्हणजे काय, त्या स्त्रीने स्वतःला समृद्ध करत असताना आपल्या कुटुंबाला समृद्ध केलं पाहिजे, जेणेकरून समाज समृद्ध होतो. आणि त्या योगाने आमचा जो मूलभूत उद्देश आहे की आपला जो देश आहे तो समृद्ध झाला पाहिजे. देश हा माणसांचा बनलेला असतो, त्या माणसांचा व्यक्ती विकास जो झाला तर त्या देशाचा विकास होतो. त्या ध्येयाने आम्ही त्याचं सक्षमीकरण करण्याचं नेहमी काम करत असतो. सेवा आहे यज्ञकुंड समुदाय असं म्हटलं जाईल. या युक्तीप्रमाणे सगळे कार्यकर्ते अभिनव त्याच्यामध्ये घडत असतात. 2 वर्ष आम्ही सगळे ऑनलाईन भेटत होतो एकमेकांना, पण प्रत्यक्ष भेट झाली नाही. आणि स्वयंसुद्धाचे कार्यकर्त्यांचं नियोजन इतकं छान आहे, 100 म्हणजे 100, 500 म्हणजे 500 आणि 5,000 म्हणजे 5,000चं नियोजन. त्यामुळे आज जे आलेले आहेत काही इन्व्हिटेशनच आलेले आहेत, त्यामुळे 110 लोकांनंतर आम्हाला थांबवावं लागलं, त्यांना सांगावं लागेल की तुम्ही येऊ शकत नाही आणि ते नाराज झाले. ते नंतर युट्यूबवरती ते बघतील, पण त्यांना इथे कुठची अवस्था तुम्हाला दिसणार नाही की लोक आले आणि बसायला जागा नाही, कारण का हे कार्यकर्त्यांचं नियोजन आहे आणि त्याबद्दल पुन्हा त्यांचा अभिमान आहे आणि त्याचं पुन्हा एकदा त्याबद्दल अभिमान करतो. मी जास्त वेळ घेत नाही, फक्त जाता जाता एवढंच सांगेल की ज्या घरातली आई ही उद्योजिका असते त्या घरातली पुढची पिढी ही पण उद्योजकच होते, हा तिला पाया असतो. आणि तुम्ही नवीन नवीन संधी शोधतच नका राहू, तर नवीन संधी निर्माण सुद्धा करा. तुम्ही नोकरी घेणारे नाही, नोकरी देणारे बना. पुरुष सबलीकरण जगामध्ये अंशतः झालेले चांगल्या प्रकारामध्ये, महिलांचं थोडंफार बाकी आहे, तर त्याच्यामध्ये आपण एंटरप्रिनरशिप करून बऱ्याच जणांच्या 90% 100% त्यांच्याकडे महिला आहेत. हेच आपलं काम आहे की आपल्यासाठी कुणाकडून निवडून की आपण एक पाऊल टाकत असताना आपण समाजाच्या देशासाठी आपण एक पाऊल टाकतो का याचा विचार करावा आणि आपण आपले जे उद्योग आहेत ते वाढवावे. त्यासाठी त्यांना जी जी आवश्यक गरज पडेल त्यांनी देऊ. आज आम्ही जे प्रमुखाने बोलवलं त्यांच्यामध्ये आमचाही स्वार्थ आहे, संघटनेचा अर्थात संघटनेचा स्वार्थ की आता हे उद्योजका झालेले आहेत, पुढे आले, नागरिकाला आलेले आहेत, त्यांचं फार मोठं वटवृक्षाचं जाळ पसरलं पाहिजे आणि सहकार क्षेत्रामध्ये आणि बँकेमध्ये त्यांना नेहमीच त्याची गरज लागते. तसं यादवताई म्हणाले की त्याचं 80,000 त्यांचे आपण डाऊन असतं, त्यावेळेला राईटअप करावं लागलं आणि आता त्यांना 4 लाख 8 लाख द्यायचं असेल तर अडचणी येत आहेत. तर त्यांच्या अडचणी समजून घेणारी माणसं आपल्याकडे आली पाहिजे. त्यांना ह्या व्यासपीठावरती त्यांना सांगता आलं पाहिजे की त्यांच्या काय अडचणी आहेत, त्यांच्या समजून घेता आलं पाहिजे. तुम्हाला पहिली जसं सांगितलं की तुम्ही एकटीने आहेत तर त्याच्यावर तुम्ही एकत्र या आणि मोठे काही उद्योगधंदे सुरू करा, ते कसे करता येतील त्याच्याबद्दल मार्गदर्शन काय करता येतात. असे आपण अनेक प्रोग्राम कार्यक्रम आपण घेऊन पुन्हा येणार आहोत आणि पुन्हा एकदा सर्व विजेत्यांचे मनपूर्वक मी अभिनंदन करतो आणि माझ्या गाडीला रान देतो. धन्यवाद सर, तुमचे मार्गदर्शन आम्हाला नेहमीच प्रेरणादायी ठरलेले आहे. असं वाटतं की ऐकतच राहावं, कार्यक्रम सुरूच राहावा, परंतु आता या कार्यक्रमाचा शेवट आता आलेला आहे, जवळ आलेला आहे. आता कार्यक्रमात वेळ आलेली आहे आभार प्रदर्शनाची. तर मी आभार प्रदर्शन करण्यासाठी आमच्या सौ अंजली नवलकर यांना व्यासपीठावर आमंत्रित करते. सौ अंजली नवलकर. कार्यक्रमाची सांगता व्हायची वेळ आली आहे, पण जसं शंकराच्या पिंडीवर देव बांधल्याशिवाय कार्यसिद्धी जात नाही, तसंच आमच्या सदस्य कल्पना उबाळे यांचा सत्कार केल्याशिवाय आमचं कार्य पूर्ण नाही होणार. कल्पना उबाळेंबद्दल काय सांगू आता. त्या आम्हाला सदस्य म्हणून झाल्या, जॉईन मेंबरशिप करत करत कोऑर्डिनेटरशिप, त्याच्यानंतर मग सेकंड
मल्टी लेवल मॅनेजमेंट आणि आज आमच्याबरोबर कोर टीम म्हणून काम करत आहेत. आमच्याच खांद्याला खांदा लावून आज आमच्याबरोबर सगळ्याच गोष्टी हाताळत आहेत. खरं तर त्या पेशाने शिक्षिका आहेत, मराठीच्या शिक्षिका आहेत त्या, पण अशा या आमच्या कल्पना मॅडम त्यांनी खूप सुंदर सूत्रसंचालन केलं. त्यांचं मी आभार मानते त्याच्याबद्दल आणि भूषण सरांना रिक्वेस्ट करते की त्यांनी कल्पना मॅडमचा सत्कार करावा. आभार प्रदर्शनासाठी अंजली मॅडम. नमस्कार सर्व व्यासपीठ, उपस्थित सर्व पाहुणे मंडळी आणि समोर असलेले सर्व मित्रमैत्रिणी. फुलाफुलांचे हार कशाला, आभारांचे भार कशाला, आभारांचे भार कशाला. कार्यक्रमाचा एक भाग म्हणून मी स्वयंसेविका अंजली नवलकर आपल्यापुढे आभार मानण्यासाठी म्हणून उभी आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी सौ कविता देशमुख आणि सौ अश्विनी किल्लार आमच्या या संस्थेच्या आमंत्रणाचा त्यांनी स्वीकार केला आणि इकडे येऊन आपल्या कार्यक्रमात शोभा वाढवली आणि आपल्याला मौलिक मार्गदर्शन केले. त्याबद्दल मी त्यांचे शतशः आभार मानते. आपले मौलिक मार्गदर्शन आम्हाला नेहमीच मिळत राहो ही सदिच्छा आणि आपल्या पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आजचा हा सुंदर कार्यक्रम घडवून आणण्यासाठी आमच्या संस्थेचे ऊर्जास्रोत श्री संस्थेचे अध्यक्ष श्री भूषण पैठणकर सर, सचिव विजय जोशी सर, त्याचप्रमाणे आमचे विश्वस्त श्री राजेश पाटील, तसेच मानसी जोशी मॅडम, त्याचप्रमाणे आमचे संचालक मंडळ दत्ताराम वाळवंकर सर, सौ आराधी ठाकूर, सौ वेदना गावडे आणि मुख्य कार्यकारिणी सदस्या सौ कल्पना उबाळे या सर्वांचेही मनपूर्वक मी आभार मानते. त्याचप्रमाणे कार्यक्रमासाठी संस्थेच्या ज्या उपसंचालक मंडळाच्या सदस्या आहेत त्या सर्व सदस्यांचेही मी आभार मानते. आजचा आपला कार्यक्रम सुंदर व्हावा यासाठी आपल्याला ज्या शाळेने मंगला हायस्कूलने हे सभागृह उपलब्ध करून दिले त्याबद्दल शाळेचे मनपूर्वक आभार. उपस्थितांची बैठक व्यवस्था तसेच अत्यंत आवश्यक असणारी लाईट व्यवस्था आणि माईक व्यवस्था ज्यांच्यामुळे आपल्याला इतकी उत्कृष्टपणे मिळाली, ज्यांनी उपलब्ध करून दिली त्यांचेही आभार. त्याचप्रमाणे आपल्या कार्यक्रमाचे हे सुंदर क्षण ज्यांनी टिकले ते राजेश मोरे सर यांचेही मी आभार मानते. त्याचप्रमाणे आपल्या कार्यक्रमासाठी ज्यांनी अल्पोपहार आणि पाहुणचार उपलब्ध करून दिला त्या श्री राजेश सप्रे सर यांचेही मी आभार मानते. त्याचप्रमाणे कार्यक्रमासाठी स्वयंसेविकांची गरज असते, स्वयंसेवक म्हणा स्वयंसेविका, आणि त्यासाठी आमच्याच काही स्वयंसेविका म्हणून त्यांनी आपली कामगिरी बजावली त्या सर्व स्वयंसेविकांचे सुद्धा मी आभार मानते. आणि आभार मानत असताना ज्याचे समजा मी कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल, कोणाचं नाव घेतलं नसेल त्यांची क्षमा मागते आणि त्यांचेही आभार मानते. त्याचप्रमाणे कार्यक्रमासाठी ज्या दृश्य आणि अदृश्य हातांनी सहकार्य केले आणि इतका सुंदर कार्यक्रम घडवून आणला त्या सर्व दृश्य आणि अदृश्य हातांचे मी शतशः ऋणी आहे. आम्ही आपले देतो शब्दसुमनांचा उपहार आम्ही आपले देतो शब्दसुमनांचा उपहार. आपला मौल्यवान वेळ दिला, मानतो आम्ही आपले आभार, मानतो आम्ही आपले आभार. आज मी इथेच आपला कार्यक्रम समापन झाल्याचे मी जाहीर करते. परंतु सर्वांनी आपले कुपन आपल्याकडे असेलच तर या ठिकाणी आपण
चहा प्यायलो त्या ठिकाणी अल्पोपहाराचा आस्वाद घेण्यासाठी अवश्य जायचं आहे. अल्पोपहार घेतल्याशिवाय जसं आपण लग्नाला गेल्यानंतर सांगतो ना जेवल्याशिवाय जायचं नाही, तसं अल्पोपहार घेतल्याशिवाय जायचं नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वयंसिद्धा फाउंडेशनने मला इकडे आभार मानण्यासाठी जी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल स्वयंसिद्धाचे मी खरंच खरं तर खूप आभार मानू शकते. पण आता इथे वेळेची सुद्धा